नमस्कार. मी आत्ता माझ्या मम्मीकडे आहे. मी माझ्या मम्मीकडे आलेले 2 दिवस झालेलं माझ्या मम्मीकडे आले मी. का तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी नवऱ्याचं ते सोडचिठ्ठीचं वगैरे नाही का बघायला लागले. तर काल सोमवार होता, मी बाहेर तर नाही गेले. मम्मीला वगैरे आणि अजून थोडे काय असे जे चांगले आमचे नातेवाईक आहेत त्यांना हे केलं. तर ते म्हणले एकदम नाही का तर रागामध्ये निर्णय घेऊ नको, थोडंसं थांब, थोडंसं शांत राहा, थोडासा विचार कर. आणि जर का तुला वाटलंच की हा आता सोडचिठ्ठी म्हणजे घ्यायची नाहीच, आमचं आता नाहीच, पुढं काहीच होणार नाही, तर मग निर्णय घे, थोडंसं तू विचार कर, असं म्हणायला लागलेत. आता तर मी मम्मीकडे आलं तर त्याचा काल फोन, तो म्हणला मीच इथनं घर सोडून जातो, चावी मी तुला आणून देतो दुपारी, तर चावी तुझ्याकडे ठेव, तू तिथं राहा मुलासंग, इकडं तिकडं काही तुला जायची गरज नाही तुझ्या आईकडे इकडं तिकडं, मी तुला रूम भाडे ते महिन्याला पाठवून, तू तिथंच राहा म्हणून. तर येईन तो म्हणलाय मला दुपारी मी येईन, चावी देईन, कोणाकडे पण देईन, तू दिसली का तू दिसली तर तुझ्याकडे देईन. मी म्हणलं माझ्याकडे अजिबात देऊ नको, तिथं दारात कोण असेल लहान लेकरू येते त्याच्याकडे दे आणि सांग मला द्यायला, ते मला देतील म्हणलं. मला तुझं तोंड बघायचं नाही ना, काहीच नाही. तुम्ही सांगा किती दिवस मी हे सहन करणार. रोज दारू पितोय, भांडण करतोय, शिव्या वगैरे असतात त्याच्या, काय ना काय त्याचं रोज असते. आता 3 दिवस झालं तो मी इकडं मम्मीकडे आले, तर जरा थोडंसं डोक्याला म्हणजे विचार तर आहेच, विचार तर आहे, पण टेन्शन हे ते आहे, पण जरा शांत तर आहे ना, चिडचिड हे ते नाही, भांडण वगैरे तर नाही ना. हां, नाही तर रोज 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 उठून सुटून भांडण, सकाळी कामाला गेला तर रात्री भांडण, दुपारी कामाला गेला तर सकाळी भांडण. पण भांडण होणार म्हणजे होणारच, काय ना काय बोलणारच, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं बोलणार. हे आज तुम्ही त्याला पसाराचं नाही आवरला, आज हेच नाही, त्याला एवढं पण नाही अक्कल की हाय कधी कधी मुलगा ऐकत नाही, तो घरी असल्यावर होतं, पण नाही, त्याला त्याचंच खरं करायचं असतं आणि त्याला त्याचंच बोलायचं असतं. आता मी आलेले आहे मम्मीकडं. मम्मी तर आता बाहेर गेली, तिला म्हणलं बघ चलच, तिला चलच म्हणले होते मी, तर मम्मी म्हणली थांब, थोडासा विचार कर, थोडासा लगेच निर्णय घेऊ नको, का तर काही हे नाही, उगाच त्याला पण अजून राग येणार. बघू आता काय करायचं काय नाही. मम्मी म्हणते काय 2 दिवसाचा खेळ नाही की डिवोर्स घेतलं की तुम्हाला परत वाटलं एकत्र राहायचे तर परत एकत्र राहणार, असं नाही. तर थोडंसं विचार कर, तू तू बघ, तुला नाहीच वाटलं आणि त्याला नाहीच वाटलं की आम्हाला आता नाहीच एकत्र जमणार, तरच मग तू आहे ना पुढचा जो निर्णय आहे तो घे. तर आता मी बघते, थोडासा विचार करते, थोडा 8 दिवस डोकं शांत ठेवते. तो आज येईन, मला चावी देईन, तो मी घेणार आणि मी माझं तिकडे मुलाला घेऊन राहणार. इकडे तिकडे मी किती दिवस राहू, मम्मीकडं किती दिवस राहणार, दुसरीकडे तिकडे मी किती दिवस पळणार. तिथं मी त्याला ते चावी आणून देईन, मी माझ्या तिकडं रूमवर राहीन. रोज रोज काय ना काय बनबन करणार, काय ना काय बनबन करणार, काय ना काय त्याचं मागच. तर मला तेच कळा नाही, तुम्ही पण मला सांगा मी काय करू. म्हणजे सोडचिठ्ठीचं डिवोर्सचं मी ते हे करू, केस करू का नको करू, मला काहीच कळा नाही. असं कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, तर माझं डोकं एकदम असं बधीर झाले. माझ्या डोक्यात आहे ना असं एकदम असं फुटल्यासारखं व्हायला लागले. तर तुम्ही पण मला सांगा की मी काय करू, सोडचिठ्ठी घेऊ, डिवोर्स घेऊ, का थोडासा विचार करू, विचार केल्यानंतर मग जो माझा निर्णय तो हे करू. मला असं थोडंसं म्हणजे मला काहीच कळा नाही. मुलासाठी पण मम्मी म्हणते मुलासाठी पण तू बघ, का तर बाई एकत्र आहेत, तुमची भांडण होतेत नाही होत, नंतर काय थोड्या दिवसांनी सुधरण तो, थोडंसं बघ, आपण अजून परत नंतर बोलू, थोडं दोघांचं राग शांत होऊन दे मग बोलू, असं खूप काय काय बोलली. ती आता असती तर मी तिला बोलायला लावलं असतं, पण आता ती बाहेर गेलेली आहे. ते आल्यावर मी त्या संग एक म्हणजे व्हिडिओ काढणच, तिचं काय काय बोलती काय नाही, तिचं काय म्हणणं आहे मम्मीचं, तर बघू. आणि तुम्ही पण मला सांगा की मी काय म्हणजे कोणचा निर्णय माझं बरोबर आहे का चुकीचं आहे, माझा दिवसचा निर्णय चुकीचं आहे का बरोबर आहे, काय करू काय नाही, मला का तर समजत नाही. अशा वेळेस आहे ना रागच नुसतं माझ्या डोक्यात आहे ना, तर मला काही समजत नाही. मी खरंच त्याला असं मला वाटतं की आत्ताच जावं आणि सोडचिठ्ठीच हे करावं, पण मम्मी म्हणते की थांब थोडंसं, थांब थोडंसं, म्हणून मी थांबले मम्मीमुळं. तर मला तुम्ही पण नक्की प्लीज सांगा, का तर मला काय कळणार नाही. मी खूप टेन्शनमध्ये, खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहे. मी आत्ता मुलाला शाळेत सोडले, मुलाला शाळेत सोडून आले, तो दुपारी येईन चावी घेऊन, दुपारी चावी देईन,
बघू आता काय होते काय नाही पुढचं. तर तुम्ही पण मला